हाय हॅलो नमस्कार, कशा आहे मंडळी? मजेत ना? चला तर मग आज आपण हॉटेल स्टाईल पालक पनीरची भाजीची रेसिपी बघूया. सर्वप्रथम मी इथं 4 जोड्या पालकाच्या आणलेल्या आहेत. पालक स्वच्छ निवडून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व पालक निवडून घेतलेला आहे. आणि निवडलेला पालक हा माझा 4 गड्डी आहे. मग पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. अशा प्रकारे सर्व पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये शेतातली माती असती तर ती मातीसुद्धा निघून जाते. मग पालक आपण कुकरमध्ये वाफलायला टाकूया. माझा पालक 4 जोड्या असल्याने एक वेळा कुकरमध्ये मावत नाही, मी 2 वेळा कुकरला लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पालक वाफलायला टाकला आहे. जेवढा पालक कुकरमध्ये बसत असेल तेवढा टाकून घ्यायचा आणि अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला 2 शिट्टे होई तोपर्यंत गॅसवर ठेवून द्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि कुकर लावून गॅसवर ठेवून देते. 2 शिट्ट्या झाल्यानंतर उघडून घ्यायचं आणि हे बघा, अशा प्रकारे आपला पालक शिजलेला असते. हे पालकाचं पाणी एका बाजूला काढून घ्यायचं आणि पालकाच्या पानांची सगळी प्युरी करून घ्यायची. हे बघा, मी अशा प्रकारे प्युरी केली आहे. चला तर मग आता मसाला बनवून घेऊया. सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकलं, नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत हलवत राहायचं. हे बघा, अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत हलवत राहायचं. नंतर त्यामध्ये खोबरं ॲड करायचं. खोबरं टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं. मी 1 टोमॅटो मध्यम आकाराचं टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही छोटंसं टाकू शकता. आणि धने भाजून घेतले. हे बघा, अशा प्रकारे मी धने भाजत आहे. धन्यांना चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजत राहायचो. धने भाजणं झाल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे मी सगळा गोळा थंड करायला ठेवला होता. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मग चला तर मग आपण आता पनीर फ्राय करायसाठी पनीरचे छोटे छोटे काप करून घेऊया. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे काप केले तरी चालेल. पनीर फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तपल्यानंतर त्यामध्ये पनीर ॲड करायचं. हे बघा, अशा प्रकारे तेल तापलेलं आहे. पनीर टाकून घ्यायचं आणि पनीरला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण पनीर तळून घ्यायचं. पनीर चिटकण्याची थोडी शक्यता असते कढईला, त्यामुळे हलवत राहायचं. हे बघा, असा कलर आल्यानंतर पनीर काढून घ्यायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मी अशा प्रकारे पूर्ण पनीर काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते, जेणेकरून पनीरमध्ये मीठ मुरेल आणि पनीरला चव लागेल. आता चला तर मग आता आपण भाजीची तयारी करूया. मी भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे. मी 3 पळी तेल टाकलेलं आहे. चला तर आता मग आपण सगळं वाटण कढईमध्ये टाकून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व वाटण कढईमध्ये टाकून घेतलं आणि वाटण टाकल्यानंतर पूर्ण तेलामध्ये मिक्स करूया. हे बघा, अशा प्रकारे हलवत राहायचं, जेणेकरून कढईला आपला मसाला चिटकणार नाही. त्यामध्ये मसाल्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची. कुठलाही पदार्थ करताना त्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली की पदार्थाचा गोडवा वाढते असं म्हणतात आणि मसाल्याला तेलही चांगल्या प्रकारे सुटते. हे बघा, अशा प्रकारे माझ्या मसाल्याला तेल सुटलं आहे. मग त्यामध्ये तिखट मी ॲड करते. हे तुम्हाला जर फिकं हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, पण आमच्याकडे सगळे स्पायसेस खातात त्यामुळे मी तिखट थोडं जास्त टाकलं आहे. आणि गरम मसाला टाकून घेऊया. हे बघा, पालक वाटताना मी जे पाणी बाजूला काढलं होतं ते आता भाजीमध्ये आपण टाकूया आणि ही गोड्याचं पाणी टाकून घेऊया. हे बघा, असं पूर्णपणे मी पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते. हे बघा, मसाल्याला किती छान तरी आली आहे तर. आणि त्यामध्ये आता चला तर मग आपण पनीर ॲड करूया. अशा प्रकारे मी मसाल्यामध्ये पनीर ॲड करून घेतलं आणि पनीर पूर्ण मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं. हे बघा, किती छान कलर आला आहे तर.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती छान कलर आला आहे. नंतर आपण पालकाची प्युरी टाकून घेऊया. हे बघा किती हिरवीगार पालकाची प्युरी झाली आहे. तर पूर्ण मस्तपैकी मसाला आणि पालकाची प्युरी एकजीव होईल तोपर्यंत हलवत राहायचं. हे बघा कशा प्रकारे माझी पालकाची प्युरी आणि मसाला एकजीव झाला आहे. मग त्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं. हे बघा मीठ टाकलं. नंतर अजून हलवून घ्यायचं आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपली पालक पनीर भाजी बनून तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मग चला तर मग प्लेटसुद्धा रेडी करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मग मी जेवणाची प्लेटसुद्धा रेडी केली आहे. चला तर मग या जेवायला.